अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी गर्दी झाल्याचं चित्र आहे। त्या संदर्भातले अपडेट बघूयात। नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी। पेट्रोल टंचाईच्या भीतीने लोकांची पंपावर गर्दी। तर नागपूरमध्ये पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। तिकडे अमरावतीमध्ये रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी। पेट्रोल संपणार अशी अफवा पसरल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी। तर नंदुरबारमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा। मागणी करूनही तब्बल 15 दिवसांनीच टँकर मिळत असल्याने पुरवठा विस्कळीत। वाहनांना मर्यादित प्रमाणातच इंधन देण्याचे नियम लागू। नाशिकमधील पेट्रोल पंपावरती पहाटेपासूनच अचानक गर्दी। मर्यादित पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेनं नागरिकांची तुफान गर्दी। दरम्यान अनेक पंपांवरती पेट्रोलच संपलंय, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती। कोल्हापुरात तिसऱ्या दिवशीही वाहन चालकांच्या रांगा। गेले 2 दिवस पंप यावेळेस पेट्रोल पंपावरती झालेली गर्दी बघता जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरती निर्बंध। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात असलेल्या एचपीच्या पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी। पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर नागरिकांची रांग। क्रांती चौकात वाहतुकीला अडथळा। परभणीमध्ये पेट्रोल संपणार या अफवेनंतर नागरिकांची शहरातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी। पेट्रोल डिझेल संपेल या भीतीपोटी नागरिकांकडून वाहनांच्या टाक्याही फुल। जालन्यामध्ये दुचाकीसाठी 200 तर चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांचं पेट्रोल दिलं जाणार। इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यात आणि त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आदेश जारी केलेत। पेट्रोल पंपावरती होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने निर्बंध लागू केलेत।